तोस बाकीचे फलंदाज तर आमचे तसे चांगलेच आहेत. ते रन मारायची हिंमत ठेवतात. काय म्हणशील मॅन ऑफ द मॅच एक चांगली ट्रॉफी टी शर्ट्स मिळालेत, काय म्हणशील मॅन ऑफ द मॅच बद्दल? मॅन ऑफ द मॅच तर खूप चांगली आहे. आणि या प्रथमेशशी बोलूया, कारण प्रथमेश बोलतोय चांगलं. प्रथमेश, अँकर रोल तर जितेशने प्ले केला, पण लास्ट मोमेंटला मॅच फिनिश करण्याची जबाबदारी तुझ्याकडे होती. काय म्हणशील, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चांगला परफॉर्मन्स दाखवलास? खरं बोलायला गेलं तर खूप काही माझ्या मनात पण विचार आलते, पण मी चांगला खेळलो, माझ्या मनात कॉन्फिडन्स होता, म्हणून मी माझा गेम जो होता मी तो न दाखवला. जितेशच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? त्याने मात्र खूप ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. 1 षटक हाताळलं, 9 धावा खर्च केले, 2 गडी बाद केले. बॅटिंगमध्ये सुद्धा 15 चेंडूत 24 धावांचं योगदान, ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. काय म्हणशील जितेश बद्दल? नक्कीच, ज्या त्याबद्दल किती काय बोलू तिथं कमीच दिसते, कारण की दिवस रात्र भरतो प्रॅक्टिस करत जातो. मग त्यामध्ये काम निश्चित आहे का आम्ही जास्त काय बोलू शकत नाही. तो नॅचरल गेम खेळतो, त्याचा चांगला गेम, आमच्यावर फुल भरोसा आहे आमचा त्याच्यावरती का तो नक्कीच मॅच फिनिशिंग करू शकतो. एका मोठ्या संघाला पराभूत केल्याचं समाधान आहे चेहऱ्यावर? हां आहे, अजून तर आम्हाला फायनलपर्यंत बोलायचं आहे, अजूनपर्यंत काय आहेच. थँक्यू. हा तर प्रथमेश, थँक्यू व्हेरी मच. आपण लगेच बोलूया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू झाला, सेकंड राऊंडचा 4 षटकांचा सामना आहे. आणि जेव्हा सामना ऑलरेडी सुरू झाला आहे, आपण बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद. तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय सुमित धुळे इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर मी सन्माननीय श्रीधर धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुमित धुळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आयोजकांच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. आणि पुन्हा एकदा जाऊया नाव बॅक टू क्रिकेट, जिथे मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत इथे मात्र रंगते. जय हनुमान जोवेली विपक्ष लिटिल स्टार धारोळ या दोन संघांमध्ये. आणि या सामन्याचं धावतं विवरण ऐकणार आहोत पुन्हा एकदा नवी मुंबईचा गोड आवाज कुणाल दाते सर यांना. धन्यवाद प्रसादजी परब आणि त्याचबरोबर महेशजी. पहिलं षटक इथे हाताळतोय गोलंदाज महेंद्र. पायामध्ये असलेली दुखापत, जखमी वाघ मैदानामध्ये अजूनही त्याच दहशतीने गोलंदाजी करतोय. नक्कीच एक चांगला मावळा आहे चेतनजी धुळे यांचा मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना महेंद्र. आणि नेहमीच म्हटलं जातं, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे देखील सांगायचे, जे राहिले ते मावळे आणि जे गेले ते कावळे. ते वाक्य त्यांचं मला आठवतं. आणि हा अतिशय चांगला मावळा आहे आदरणीय चेतनजी धुळे साहेबांचा, जे नगरसेवक आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 47चे. आणि यावेळेला महेंद्र इन ॲक्शन खूप चांगली गोलंदाजी करतोय. जखमी वाघ नेहमीच घातक असतात असं म्हटलं जातं. आणि सध्या या ओव्हरमध्ये त्यांनी एक शिकार देखील केली आहे तिसऱ्या बॉलवर. पुन्हा एकदा पुढे सरसावून घ्या खेळण्याचा प्रयत्न लंगडतोय, तरी देखील चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्यात 9. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल संघ लिटिल स्टार धारोड, ज्या टीम मध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध आता मैदानामध्ये उतरलेत यजमान जय हनुमान जोवेली. एक मोठी स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ तथा शिवसेना शाखा जोवेली आयोजित आदरांजली चषक 2019 आदरणीय चेतनजी धुळे साहेब नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 47 तथा आदरणीय श्रीधर दशरथ धुळे साहेब अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर. दामोदरजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुस्वागतम दामोदर पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर मग अशी क्रेटा गाडीची एक चाबी हरवलेली आहे, ज्या कुण्या प्रेक्षकाला मिळाली असेल त्याने आमच्यापर्यंत आणून द्यायचे. 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या मान्यवरांनी ठेवलंय त्या क्रेटा गाडीच्या चाबीसाठी. यावेळेला फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटकार इथे मिळतोय. नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून करण्यात आलाय. 7 रन इथे ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये.
गाड्या कोणाची असेल ती घेऊन जा. रितू ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेडचं किचन आहे त्या गाडीचं. तर बॉलर तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग माउंट लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनसाठी ते प्रयत्न होईल का, परंतु तसं होताना दिसत नाही. फ्री हिटवर फक्त 1 रन इथे मिळेल. सलामीवर मैदानामध्ये कवी मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ केला. अनिल शेंडेने हे दोघही खेळाडू याही मॅच मध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडतात. आता सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. अनिल पुन्हा एकदा तयार होईल. फुलर लेनचा बॉल अनिल साठी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतंय. यावेळेला अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. शिट्ट्यांचा टाळ्यांचा गजर होतोय. भोपू वाजतायत असं वाटतंय आपण वेस्ट इंडिज मध्ये आलोय की काही मॅच पाहण्यासाठी. फ्लॅग फडकतायत वेगवेगळ्या रंगाचे फ्लॅग घेऊन. अनेक उद्याचं भविष्य असणारे जोवेली गावचे हे सुपरस्टार, जी लहान लहान मुलं आपल्या या सर्वच खेळाडूंवर प्रेम करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. कवीचा मी उल्लेख करेन नक्कीच. पालकमंत्री चषक एक मोठी प्रीमियर लीग स्पर्धा पार पडते. त्या स्पर्धेचा मालिकावीर बाईक जिंकणारा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये, जितेंद्र शेंडे. बॉलिंग मार्कवर विश्वनाथचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते आणि यावेळेला एक निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. एक चांगला सामना तुम्ही अनुभवताय. दुसऱ्या फेरीतला लिटिल स्टार धारोड विरुद्ध जय हनुमान जोवेली या मॅच मध्ये टार्गेट सेट करतोय धारोडचा संघ. फटका हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जातोय, परंतु त्याच्या अगोदर बॉल पडेल तोपर्यंत 2 धावा इथे अर्जित केल्या जातात. नवीन आलेला बॅट्समन जितेंद्र शेंडेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 19 रन. 19 धावा फलकावर लागल्यात. कचाखच भरलेले हे मैदान. 2 एंड वापरले जातात. कासगाव एंड कडून आता गोलंदाजी केली जाते. या स्पर्धेमध्ये लावण्या मूव्हीजच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलंय पप्पू लोबी यांनी. LED स्क्रीन आणि ड्रोनच्या माध्यमातून याला चेंडू सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतोय. सुभाष पाटील कळवतोय येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 20. 5473 बॉल टाकले होते. 912 ओव्हर टाकत असताना मायकल वोल्डिंगने त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच व्हाईट बॉल टाकला नव्हता आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करतात आमचे अंपायर. विश्वनाथ इथे नकारात्मक चेंडू टाकतोय. पुढे एकदा सज्ज होईल. फटका चांगलाय. टायमिंग बेमिसाल. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून सीमा पार. षटकार. कॉन्फिडन्स किती चांगला आहे नवीन आलेला फलंदाज जितेंद्र शेंडे याचा. त्या कॉन्फिडन्सने तो इथे बॉल पाठवतोय मिड विकेटच्या वरतून. म्हणूनच म्हटलं जातं आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे. वाजला तर एकदम जोरात, नाही वाजला तर जवळ यायची देखील कोणाची हिंमत झालीच नाही पाहिजे. याच कॉन्फिडन्सने बॅटिंग केली जाते. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि ते कॅच ड्रॉप. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 28. षटक क्रमांक इथे दुसरं संपतंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14ची सरासरी इथे गाठली आहे टीम लिटिल स्टार धारोड. लिटिल स्टार मध्ये लिटिल अनेक खेळाडू आहेत आणि खूप चांगले स्टार आहेत. खूप चांगला खेळ आतापर्यंत केलाय, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे जय हनुमान जोवेली. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, बदलापूर परिसरातलं आणि त्यांच्या विरुद्ध चांगली सुरुवात मिळाली आहे. 28 धावा फलकावर लागल्यात. त्यामध्ये सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे महेंद्रच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या. त्याचं कारण तो थोडासा जखमी आहे.
या मॅच मध्ये, कारण मागच्या मॅच मध्ये तो जखमी नसताना त्याने गोलंदाजी केली. एक मेडन ओव्हर त्याने स्पर्धेतलं पहिलं हाताळलं. त्यानंतर त्याच्या पायाला मगाशी दुखापत झाली. त्यानंतर डॉक्टरकडे तो गेला आणि मैदानामध्ये खेळण्यासाठी आला. जखमी असताना देखील तो मैदानामध्ये उतरलाय. ही एक सर्वाधिक मोठी बाब आहे गावाच्या प्रतिष्ठेसाठी. आणि त्याला माहिती आहे, मी मगाशी देखील उल्लेख केला, चेतनजी धुळे यांचा अतिशय चांगला तो मावळा आहे, खूप चांगला कार्य करताय. तो मैदानामध्ये उतरला आणि खूप चांगला खेळ करतोय. नो डाऊट टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28. तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतात कल्पेश. पुन्हा एकदा जोवेली बदलापूर सिटी कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्याच्या समोर कवी आहे आणि कवीने आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने बॅटिंग केली, वेगवेगळ्या कविता लिहिल्यात मी म्हणेन या स्पर्धेमध्ये, चांगला खेळ तो करतोय. नावाप्रमाणे खेळ, ज्याप्रमाणे तो सध्या बॅटिंग करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील आणि ती मात्र स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे कल्पेश याचं हे तिसरं. 4 ओव्हरचा हा सामना. यानंतर होणारी मॅच जय मल्हार मुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज. तिसऱ्या पंचांची भूमिका आता मैदानामध्ये असेल. थर्ड अंपायर तर तिसरे पंच इन ऍक्शन असतील. गोलंदाजावर थोडासा आक्षेप येतोय कल्पेश यांच्यावर आणि तिसरे पंच आमचे निरंजन सावंत आता मैदानामध्ये असतील. 4 ओव्हरचा सामना आहे. जय मल्हार मुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. पहिलं सत्र संपल्या टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 4 ओव्हरची ही मॅच. यानंतर जय मल्हार मुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या दरम्यान मॅच होईल, जो 7वा सामना आजच्या रजनीमधला असेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येतात कल्पेश आणि त्यांच्या समोर कवी शेंडे खेळण्यासाठी सज्ज होईल. राईट राऊंड विकेट. फुलटोस बॉल होता. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. थोडस वेगवान थ्रो अपेक्षित होता. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. फायटिंग स्कोर तर निर्माण केलाय मी म्हणेन टीम लिटल स्टार धारोळने. या मॅच मध्ये टार्गेट चांगलं सेट करतोय. कवी खूप चांगला खेळ करतोय. आता मात्र फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून स्वीप केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. यश 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 ए समिता. पण कीर्ती महान एक वादळी खेळी करत असताना मैदानामध्ये कवी शेंडे 8 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी आणि एक चांगला स्वीप शॉट त्याने लगवला. तो देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने लगवलाय. खूप चांगली बॅटिंग करत असताना. म्हणून जसं म्हटलं जातं, वादळ वाऱ्यामध्ये शोधून काढते आपली वाट. वादळ वाऱ्यामध्ये शोधून काढते आपली वाट. किनाऱ्याला थेट धडकून जिंकून दाखवतेच की लाट. आणि या मॅच मध्ये देखील एक वादळी खेळी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला आणि यावेळेला किनाऱ्याला धडकून जर सरळ जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भरपूर शांत खेळाडू आहे, परंतु मैदानामध्ये आक्रमक खेळी करत असताना यावेळेला बॅट्समन कवी शेंडे. मगाशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याला विचारलं, त्याने सांगितलं पनवेलमध्ये आम्ही सुपर 4 मध्ये गेलो, इथे देखील आम्ही चांगला खेळ करू आणि सध्या चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. पंचाकडे अपील करतात आणि तोपर्यंत इथे 1 रन कंप्लीट केली जाते. बॅटला ब्रश होतोय. अंपायरचं मत येते. अतिशय चांगला निर्णय तिथे पंचांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी फिरोज सर असतील, निरंजन सावंत, सुभाष पाटील खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडतात या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 43 रन. बॉलर तयार. पुढे एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर
राऊंड विकेट टप्पापल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. एक रन इथे घेण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपामध्ये. एक रन मिळेल अशा पद्धतीने षटक क्रमांक 30 इथे मात्र संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 44. 44 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत. टीम जय हनुमान जोवेलीच्या विरुद्ध लिटिल स्टार धारोड खेळत असताना पहिल्यांदा बॅटिंग करतोय धारोड संघ आणि 3 ओव्हरमध्ये त्यांनी धावा केल्या. 2 गडी बाद 44. यस डीजे. तर कवी यावेळेला खूप चांगला खेळ करतोय, परंतु तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी जितेंद्र शेंडे त्यांनी देखील एक मोठा षटकार लगवलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 44. शेवटचं षटक टाकण्यासाठी कासगाव एन कडून प्रेषितने इम्प्रेस केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. प्रेषितची उंची चांगली आहे, साजेशी आहे आणि आता पाहूया प्रेषित कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. जास्त वेळ जर नॉन स्ट्रायकिंग एंडला कवी शेंडे राहिला तर ही चांगली बाब ठरेल गोलंदाजी करणारा जय हनुमान जोवेलीसाठी. परंतु जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला तो आला तर धोका निर्माण होऊ शकतो. बॉल तयार. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. षटकार. तर प्रेक्षकांनी झेल घेतला असेल तर इथे एक टी शर्ट आहे, तर या प्रेक्षक आपला देखील सन्मान केला जाईल. खूप चांगला झेल त्या पिंक टी शर्ट परिधान केलेल्या प्रेक्षकाने टिपलाय आणि त्याला देखील सन्मानित केलं जाईल. एक मोठा षटकार मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली या षटकाराबरोबर आतापर्यंत 50. मी चर्चा करत होतो कवीची, परंतु जितेंद्र त्याच्यापेक्षा घातक आहे. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळते. सुभाष पाटील यांचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 51. 50 अप. टीम लिटिल स्टार धारोड खूप चांगला खेळ केलाय. 4 ओव्हरचा सामना होता. त्यांना माहिती आहे. लक्ष चांगलं आहे. जय मल्हार मुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. लगेच टॉस होईल. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कवी यावेळेला थांबवतोय. फक्त सिंगल इथे मिळेल बॅट्समन जितेंद्रला. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. या ओव्हरच्या अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याच्यानंतर एक महत्वपूर्ण मॅच, दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपल्या समोर आम्ही घेऊन येतोय. या अगोदर विकास सीसी मानकिवलीने मॅच जिंकली. 5व्या गटामधला तिसरा सामना तो होता आणि तो सामना मात्र 9 तारखेला खेळवला जाईल. 7 वाजता त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. शॉर्ट कव्हरला झेल आहे. कवीला जावं लागेल. अखेर यश मिळतंय. गोलंदाज प्रेषितला. फलंदाज कवी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चेतनजी धुळे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन श्रीधरजी धुळे साहेब यांची देखील खूप चांगली साथ आम्हाला लाभली. परंतु मित्रांनो, आज 8 मार्च आहे. जागतिक महिला दिन सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिलांचा सन्मान करा हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज महिला दिनाच्या आपल्या प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक मैत्रिणीला, प्रत्येक स्त्रीला आम्ही शुभेच्छा इथून व्यक्त करतो. जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करेन जेवढे सर्व प्रेक्षक आणि जेवढे युट्यूबचे प्रेक्षक आमच्याशी जुळलेले आहेत, प्रत्येक महिलाचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आदरणीय चेतनजी धुळे साहेब, श्रीधरजी धुळे साहेब यांच्या वतीने हाच संदेश आम्ही पोहोचवतोय. महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फुटबॉल खेळावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय रोशनच्या माध्यमातून आणि तोपर्यंत धावा इथे मिळतील 2 धावांच्या बदौलत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 54.
54. ऑस्ट्रेलियाची इलिस पेरी जी खेळाडू आहे तिने फुटबॉलमध्ये देखील दमखम दाखवलाय, क्रिकेटमध्ये देखील तिने वर्ल्ड कप खेळलाय, फुटबॉलचा देखील वर्ल्ड कप खेळली आहे महिलाच्या माध्यमातून. यावेळेला समोरच्या दिशेने ऑन साइडला खेळून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 रन घेण्याची संधी तत्पूर्वी असेल, 2 धावा इथे मिळतील. अब तक 56 रन ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक इथे मात्र चौथं संपलंय. पहिला डावातला खेळ इथे संपलाय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये जय हनुमान जोवेली संघाच्या समोर ठेवण्यात आलंय लिटिल स्टार धारोड संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल. जय मल्हार मुळगाव आणि ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या दरम्यान टॉस होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि जसा सामना सुरुवात होईल या आपण ऐकूया प्रसादजी परब यांना. धन्यवाद. हॅलो. तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय समीरजी घोरपडे याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओम कोंडेश्वर भोज विपक्ष जय मल्हार मुलगाव या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. आणि तत्पूर्वी जे आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी मात्र आवाज झेल टिपलाय ते प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्यांना मात्र एक आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने. मितेश श्रीधर धुळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट. तर जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांना सन्मानित केले जाईल. मी सुमित धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रेक्षकाला टी शर्ट देऊन सन्मानित करायचे आहे. मोहन कोंडिलकर, स्वामी बनवडे 2 प्रेक्षक आहेत. तर सुमित धुळे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि 2 लाडक्या प्रेक्षकांना टी शर्ट देऊन सन्मानित करायचे. अतिशय चांगली स्पर्धा आपण इथे अनुभवता. 2 रात्र आपण पाहिली. निश्चित आज मात्र या स्पर्धेची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चित दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकी होतीये. ओम कोंडेश्वर भोज विपक्ष जय मल्हार मुलगाव या 2 संघांमध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच ओम कोंडेश्वर भोज संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय आणि फलंदाजी साठी जय मल्हार मुलगाव संघाला आमंत्रित केलंय दुसऱ्या सामन्यामध्ये. तत्पूर्वी चालू सामन्याचं धावतं विवरण या ऐकूया पुन्हा एकदा. डोंबिवलीचा गोड आवाज एक नामवंत समालोचक आमचे साथी समालोचक प्रसाद परब सर यांना. हॅलो. थँक्यू. धन्यवाद महेश, धन्यवाद कुणाल. 57 धावांचे धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 57 टू विन फ्रॉम 4 ओव्हर फॉर जय हनुमान क्रिकेट मंडळ जोवेली या संघासमोर 14.25 ची सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे. आणि रोशनला मात्र ती फलंदाजी करावी लागेल. ती मात्र सुरुवात करून द्यावी लागेल. जी सुरुवात त्याने मागच्या सामन्यामध्ये चौकाराच्या मैदानी केली होती पण नंतर मात्र ते सातत्य ठेवू शकणार नाही. पण आता मात्र खूप मोठी जबाबदारी असेल कारण खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धारोड संघाने मात्र एक चांगलं धाडस दाखवलं आणि मात्र मोठी धावसंख्या या 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रस्थापित केली. ती 56 आणि 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन, नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, आक्रमक फटका होता. फटक्यामध्ये दागता होती, आक्रमकता होती, सगळं काही होतं. सांगून जातं पहिल्या चेंडूवर दमदार फटका, षटकार. सोनेरी लाटा जाव माझा वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझा वर्ग करतय, सोनेरी सिने. जितेंद्र शेंडेवर चढवलाय हल्ला, खोदून काढला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचं होतं, टायमिंग होत नाहीये. खोलो टप्प्याचा चेंडूचं उत्तर दिले ताबडतोब गोलंदाज जितेंद्र शेंडेने. आणि पहिल्या चेंडूवर काय फटका होता, डोळ्यांचा अक्षरशः पाळणं फेडणारा एक ऑर्थोडॉक्स फटका. असा फटका सहसा आपण पाळत नाही पण आता पाहायला मिळतोय तो रोशन धुळेच्या बॅटमधून. धावसंख्या 7 धावा धाव फलकावर. 57 धावसंख्येचं लक्ष, अजूनही 50 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 22. ओद विकेट जितेंद्र. महेंद्रच्या बॅटमन हा फटका ऑन साइडला मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि झेल.
फायनली थोडंसं मात्र कन्फ्युजन झालं होतं, बॉडी लाईन मात्र साथ देत नव्हती, पण जणू काय थोडेसे पुढे गेले तर चेंडू थोडासा खाली येतोय आणि झेल स्वीकारतायत आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठं यश संगणकाला तंबूच्या शैलीला पाठवून दिलंय महेंद्र बाद. कल्पेश येत आहेत, कल्पेश धुळे. गरज आहे चांगल्या पार्टनरशिपची, चांगल्या फटकेबाजीची. 3 चेंडू फेकले गेले आतापर्यंत आले ते 7 धावा. साईक पुन्हा रोटेट झाले ते रोशनकडे. रोशनकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि बघायचं आहे हीच एक योग्य वेळ आहे आपल्या संघाला, आपल्या फलंदाजीची ती सिद्ध करून दाखवायचं आहे. मात्र रोशनला बघायचं कल्पेश त्याला कशी साथ देतोय. पुन्हा जितेंद्र सज्ज जोवेल एंडकडून समोर खेळलेत लॉफ्टेड स्ट्रोक, सुपर डुपर शॉट, हॉट शॉट ऑफ द मॅच. चेंडू सीमारा बाहेर, स्ट्रेट टू द ग्राउंड, षटकार. ज्या लाडक्या प्रेक्षकांनी तर खेळाडूने जेल टिपलाय सांगतायत मला, हे पारुशी फक्त प्रेक्षकांसाठी आहे. चेंडू हवेमध्ये आणि फटक्यामध्ये सुद्धा दहाकता होती, जणू काही चटका लागला त्या चेंडूचा. चेंडू सीमारेषे बाहेर जाणार, चौकार. ओ द विकेट खोदून काढलाय, समोर खेळतायत. पुन्हा आता वेगवान फटका होता, मिस्ड होतोय आणि क्षेत्ररक्षण तुम्ही आता थोडस चुकीचं पाहायला मिळते. 2 धावा वेगाने पूर्ण करतोय रोशन. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. एक पारितोषिक येत आहे मैदानावर, एक अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. एक पारितोषिक येते खास करून राजेश धुळे, महेश फुटाणे, प्रवीण धुळे यांच्याकडून. सीमारेषेवर कुठल्याही प्रेक्षकाने जर झेल स्वीकारला, षटकाला झेलमध्ये कन्वर्ट केलं तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1500 फॉर ऑडियन्स कॅच. पहिल्या षटकात धारधार सुरुवात, वेगवान सुरुवात, आक्रमक सुरुवात, डॉमिनेटिंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपल्या संघाला खास करून रोशनने करून दिलाय. मागच्या सामन्यातल्या चुका पूर्णपणे दुरुस्त केल्या. मला सांगितलं त्याने मगाशी की चेंडू मात्र अचानक बाउन्स झाला, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी माझ्यासाठी होती आणि इथे मात्र मी फटका चेक करत होतो, शॉट चेक करत होतो, तिथे मात्र झेल उडाला आणि रोशनला मात्र तंबूत परतावं लागलं. पण आता मात्र त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप गरजेचं असेल आपल्या संघासाठी. त्याचे फटके त्याच्या बॅटमॅन येणं महत्त्वाचं असेल. तो आपल्या संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं हे महत्त्वाचं असेल आणि आपल्या संघासाठी स्टँड देणं हे सुद्धा महत्त्वाचं असेल. कवी येतोय, हा चेंडू फसवा होता, टॉस केलं चेंडूला आणि कल्पेशला संभ्रमात पाडलं. कवी शेंडेचा पहिला चेंडू डॉट. कवी शेंडे आपल्या बॅटिंग सुद्धा खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा राऊंड विकेट कवी शेंडे. स्टेप आउट झाले, पुढे आले, फेकून दिलाय, अत्यंत वेगवान फटका, मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय, षटकार. नवीन चेंडू दिला जातोय पंचांकडे आणि फलंदाज सुद्धा त्या जुन्या चेंडूची वाट बघत असेल जणू काही. पण षटकार आलाय तो कल्पेशच्या बॅट मधून. षटकाराने धावसंख्येने उंच उडी घेतली आहे. 25 धावा धावफलकर, मॅच बॉल आलेला आहे. प्रेक्षकांना सुद्धा सामना बघायचा आहे, प्रेक्षकांना सुद्धा फटकेबाजी बघायची आहे. पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे फटकेबाजी केली त्याचं उत्तर, चोख प्रत्युत्तर, इट का जवाब पत्थर से जोविले संघाचे फलंदाज देत असताना कवी शेंडेला. षटकाराने धावसंख्या 25, लक्ष आहे ते मैदानावर 57 धावांचं. 16 चेंडू 32 धावा. बॅकफुटला गेले, थांबले. पुन्हा एकदा स्विंग आक्रमण, फिरकी आक्रमण पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन करतायत कवी शेंडे, इम्प्रेस करतात आपल्या फिरकीपटूतून.
तर मितेश धुळे यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयाचं सलग 3 षटकारासाठी जोवली संघाच्या फलंदाजांना. स्टेप आणून खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही, स्क्वेअर लेले चेंडू जाते पंचांच्या बाजूने, तोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे स्वतः यशस्वी जातात. 2 धावेचा प्रयत्न यशस्वी पूर्ण सुद्धा होतोय. कल्पेशच्या बॅटमधून आपण 1 षटकार पाहिलाय, काही चेंडू डॉट सुद्धा गेलेत, 2 धावा तो कंप्लीट सुद्धा करतोय. आतापर्यंत या षटकात खर्च केलेत त्या 8 धावा, 4 चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव सुद्धा आहेत. कल्पेशला चांगली साथ देणं महत्वाचं असेल ते रोशनला, कारण रोशनने मात्र अटॅकिंग मूडमध्ये 2 षटकार 1 चौकार खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा उंच उडाले चेंडू, लॉंग ऑनला जज करतोय क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑनला ड्रॉप. गरज आहे का हा प्रश्न विचारला जातोय. मगाचं उत्तर शब्द पुन्हा एकदा रिपीट करतो. किस्मत भी बहादुरो काही साथ देती है, आणि दांडगा समर्थन, दांडगा प्रेक्षक वर्ग जो मात्र समर्थन करतोय, सपोर्ट करतोय या दोन्ही फलंदाजांना. छोट्या छोट्या संधीच्या येतात त्या संधीचं सोनं करावं लागतं, आणि ते चित्र पाहायला मिळत नाही. यश क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, वाडिश लॉंगॉनला जेल सोडतायत. योगेश आगिवले, कॅच ड्रॉप कल्पेशचा. ऑन साइडला अप्रतिम फटका, सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान सोटाली टॉबर हॉटेलचे प्रोव्हायडर सन्माननीय सिद्धेश पवार यांचं इथे आगमन झाले. साहेबांचं शब्द सुमनानी सहर्ष मनपूर्वक स्वागत. निश्चितच आपण सामना पाहत आहे. अच्छा, या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जहानमान जोवेली विपक्ष लिटिल स्टार धारोळ या 2 बलाढ्य संघांमध्ये अतिशय तुल्यबल संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरं सत्र आपण ऐकतोय. पुन्हा एकदा जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे लाडके समालोचक डोंबिवलीचा गोडाबाज प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू महेश. रोशनची फलंदाजी मात्र खूपच अप्रतिम होते. त्याच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग तो आपल्या संघासाठी करतोय, आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देण्यासाठी मात्र प्रयत्नशील आहे. त्याच्या आतमध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. पहिल्या 12 चेंडूत आले ते 34 धावा, 17ची सरासरी पाहायला मिळाली. पण आता मात्र सरासरी मेंटेन करायची 11.50, आणि धावा कुटाच्या 23 या 12 चेंडूमध्ये. अटॅकिंग बॅटिंग चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय रोशन, ज्याची मित्र आठवण मी केली होती T20 ग्रुपच्या माध्यमातून. पहिली नाईट क्रिकेट टुर्नामेंट डोंबिवलीमध्ये 2015 साली, आणि तब्बल 89 धावा कुटत असताना ऑरेंज कॅपचा मानकरी उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. ती खेळी माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा येते, ती रोशनच्याच बॅटमधून. अटॅकिंग बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. राजेश धुळे, महेश फुटाणे आणि प्रवीण डोळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर सीमारेषेबाहेर ऑडियन्सने जर कॅच पकडला, ऑडियन्स जेलसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नगरसेवक सन्मानित स्पर्धेचे आयोजक चेतनजी धुळे यांच्याकडनं पारितोषिक आले. तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅकफुटला गेले चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल स्वीकारतायत, आणि इथे मात्र कल्पेशला तंबूर परतावं लागणार. या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर यश मिळून देते आपल्या संघाला. गोलंदाज आहेत ते अजय शेंडे, फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. 6 चेंडूत 25 धावांचं आतापर्यंत योगदान दिले रोशनने आपल्या बॅटमधून. समीकरण अजूनही समानही आहे, पण चेंडू एक कमी होतोय. 11 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला रोशन, गोलंदाजी मार्कवर जोवेल एंडकडून अजय शेंडे. राऊंड विकेट मारा करतायत रोशनसाठी. रोशनच्या बॅटमधून अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री क्लिअर करतोय, चौकार.
सुपर बॅटिंग फ्रॉम रोशन धुळे. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द मॅच. षटकार. तर अजून 2 षटकार जर येत आहेत, एक पारितोषिक आले 3000 रुपयाचं. तर राजेश धुळे यांच्याकडून पारितोषिक आलंय. अजून जर 2 षटकार येत आहेत तर 3000 रुपयाचं. आणि हे एकत्र ऑलरेडी जमा झालेत आमच्याकडे सन्माननीय चेतन धुळे साहेबांचे. राजेश धुळे आणि प्रवीण धुळे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. राऊंड विकेट. ऑन साइडला स्लॉक स्वीप. वन मोर बिग शॉट फ्रॉम रोशन धुळे. चौकार. थँक्यू. ज्या प्रेक्षकाने झेल स्वीकारले त्यांनी यायचंय. पारितोषिक आहे मैदानाच्या बाहेर झेल पकडण्याच्या प्रेक्षकांसाठी. राऊंड विकेट. रोशनच्या बॅटमॅनला चेंडू पूल केला मिड विकेटला. शेतासाठी ते येत आहेत. चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. पण याच्या अगोदर खूप चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या अंकित झाली ती मला सांगतात नितेश. एकूण धावसंख्या 49 धावा धावफलकावर. राजेश धुळे, प्रवीण धुळे आणि त्याचबरोबर महेश फुटाणे यांच्याकडे पारितोषिक आले 2000 रुपयाचं ऑडियन्स कॅचसाठी. तर एक झेल स्वीकारले 2000 पारितोषिक आपण द्यायचंय. विनोद मोरे आहेत आमचे प्रेक्षक. आणि एक टी शर्ट सुद्धा असेल मितेश धुळे यांच्याकडून. राऊंड विकेट. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला निघून गेले. नवीन फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आले ते विश्वनाथ. आणि षटक समाप्त होते तिसरं. तर विनोद मोरे यांना पारितोषिक दिलं जाईल. विनंती करेन मी राजेश धुळे, महेश फुटाणे आणि प्रवीण धुळे यांना की आपल्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आपण द्यायचं आहे त्या लाडक्या प्रेक्षकाला. तर ऑलरेडी पारितोषिक जमा झाले आमच्याकडे. राजेश धुळे आणि त्याचबरोबर सन्माननीय चेतन धुळे यांच्या माध्यमातून जो षटकार लगावला गेला फलंदाज रोशनच्या बॅटमॅन त्यासाठी पारितोषिक आहे ते 2000 रुपयाचं. प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर विनोद मोरेसाठी एक पारितोषिक आले 2000 रुपयाचं. ते राजेश धुळे, महेश फुटाणे आणि प्रवीण धुळे यांच्या माध्यमातून. तर करवेची शाखा प्रमुख महेश फुटाणे यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. आणि एक टी शर्ट सुद्धा आहे मितेश धुळे यांच्याकडून. आपण जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि विनोद मोरेला आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. धावसंख्या 49 धावा धावफलकावर. सहा चेंडू आणि 8 डावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. हे षटक घेऊन योगेश. आणि बघा त्याला 6 धावा डिफेंड करायचे आहेत रोशन सारख्या फलंदाज समोर. 6 चेंडू 8 धावा. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. इथे मात्र फेक चुकीची होते. फलंदाज आतमध्ये होते पॉपिंगरीच्या आतमध्ये. आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. इथे मात्र चुका चुका आणि चुका. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च करायला लागत आहेत. आणि पंचांचा इशारा 22चा. मी पुन्हा ते सेंटेन्स माझं रिपीट करतोय. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता का म्हटलं कारण 2 गडी सुद्धा बाद झाले. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी देहकी और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को जागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए भी नाही जय जयकार नहीं होती. जी जयकार तुम्ही पाहतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडनं. कुछ किए भी नाही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अटॅकिंग बॅटिंग खास करून रोशनसाठी हे सेंटेन्स. हरीश धुळे यांच्याकडे पारितोषिक आलंय षटकारासाठी. हवेमध्ये चेंडू मिस टाइम. क्षेत्ररक्षक कवी चेंडूच्या खाली आणि
हॅलो आणि फलंदाज बाद होते. तर रोशन मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला येतोय आणि खूप चांगली इनिंग आपल्या संघासाठी बिल्डअप केली, खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तो मात्र दारदारी ती कोसळतोय, फलंदाज बाद होतोय. तो रोशन धुळेच्या मध्ये हॅलो हॅलो तर रोशनला तंबूत परतावं लागतं. यश म्हणून दिलं आपल्या संघाला मंगेशने, पण अटॅकिंग बॅटिंग खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. आउटस्टँडिंग नॉक. सामन्याचा रिझल्ट काही लागू दे, पण रोशनने मात्र मैदानाच्या आतमध्ये खूपच चांगली बॅटिंग केली. निश्चित म्हणे की मात्र वातावरण थंडीचं आहे, पण आपल्या फटक्यातनं ऊब दिली आपल्या लाडक्या रसिकांना, आपल्या पाठीराख्यांना. सुपर बॅटिंग. 40 धावांची अप्रतिम खेळी मात्र त्यांनी साकारली. खूप चांगला नॉक आपल्या संघासाठी रोशन धुळेच्या बॅटमधून. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग फलंदाज विश्वनाथ. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र प्रेशर आणेल त्या फलंदाजांवर. पाया खूप चांगला रचला रोशन धुळेने. आता बघायचं कळस कोण चढवणार, कारण सामना थोडासा मात्र तुम्हाला पाहायला मिळतो की 50-50 बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा हव्यात या जोवेली संघाला. ते 6. यजमान संघ त्याने खूप चांगला एंटरटेन केलं आमच्या रसिकांना, प्रेक्षकांना. 6 चेंडूत 8 धावांचं इक्वेशन होतं, फक्त 2 धावा आता आलेत मैदानाच्या आतमध्ये. रोशनला तंबूत परतावं लागतंय. विश्वनाथ स्ट्रायकिंग एंडलाय. गोलंदाज योगेश आगिवले. ओ गुड बॉलिंग. जो झेल त्याने सोडला त्याचं उत्तर देतोय योगेश. आपली चूक दुरुस्त करतोय. खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडू शिल्लक आता मात्र राहिलेत आणि 2 चेंडू मध्ये हव्यात त्या 6 धावा. मिड विकेटला वाईडिश लॉंगला जो झेल सोडला योगेशने, ते योगेशने ती चूक दुरुस्त केली आणि अप्रतिम गोलंदाजी या षटकात करत असताना डॉमिनेट केले फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विश्वनाथ. विश्व जिंकावं लागेल, मैदान जिंकावं लागेल विश्वनाथला. राऊंड विकेट. पाहतायत चेंडूला जाऊ दिलं, लेफ्ट केलं चेंडूला. पंचांचा इशारा वाईटचा. विश्वनाथने आपला फटका टाळला, बाहेर आले नाही ते, इन्व्हाइट करत होते गोलंदाज. काय सामना रंगलाय. धावसंख्या 52 धावा. धावफलकर 5 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2. 2 बॉल अँड 5 टू विन. कंपल्सरी चेस हे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. योगेश आगिवले पुन्हा एकदा कासगाव एंडकडून समोर जातोय. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. नॉन स्ट्रायकिंग एंडला भारत. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळेल ती फक्त 1च धाव. काय इथे मात्र जिद्द पाहायला मिळते ती धारोळ संघाची. कौतुकास्पद कामगिरी. 3 षटकामध्ये ज्या चुका झाल्या, प्रत्येक गोलंदाजाला मात्र इथे पूर्णपणे फटकारण्यात आलं. 19 धावा, 15 धावा, 15 धावा आणि शेवटचं षटक काय आहे तर 6 चेंडू 8 धावा. इथे मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज योगेश आगिवले. कंपल्सरी चेस चौकार षटकार येणं बंधनकारक असेल म्हणजे जोवेली संघासाठी, कारण 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना. प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहोचली आहे. हृदयाची धडधड वाढली आहे सामन्यामध्ये. ते आमच्या लाडक्या रसिकांची, प्रेक्षकांची. 1 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला भरत. इथे मात्र सामना जिंकला आहे. गुडलेनचा वापर केला, तिथून बीट केलं. इथे मात्र पूर्णपणे स्वप्न धुळीस मिळालं आहे ते जोवेली संघाचं रोशनचं, ज्याने मात्र या मैदानामध्ये अटॅकिंग बॅटिंग केली. 40 धावा कुठल्या, त्याच्या मात्र मेहनतीवर पूर्णपणे पाणी फिरवले बाकीच्या फलंदाजांनी आणि इथे मात्र सामना जिंकून दाखवलाय. शेवटच्या टप्प्यात सामना जिंकून झाला आपल्या संघाने. तो गोलंदाज योगेश आगिवले तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिनी रहरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिनी रहरा करता शिवाजी राजा सामनावीर पुरस्कार दिला जाईल निश्चितच. 6 चेंडूत 8 धावा ज्यांनी डिफेंड केल्या. आपण यायचंय योगेश आगिवले मॅन ऑफ द मॅच. रोशन धुळे यांच्यासाठी
षटकारासाठी पारितोषिक होतं. चेतन धुळे, राजेश धुळे यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपयाचं. त्यासाठी रोशनी सुद्धा यायचं आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. योगेश आगिवले आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आणि रोशन धुळे आपण सुद्धा यायचंय. पंचम बुटीक आणि त्याचबरोबर मितेश धुळे यांच्याकडे एक आकर्षक टी शर्ट आहे सामन्यावरच्या पुरस्कारासाठी. तर सन्माननीय जुगनू शेख यांना विनंती करतो याच्या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तर सन्माननीय हरेश धुळे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेच जायचे. सन्माननीय हरेश धुळे. योगेशने यायचं. योगेशने आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. सामनावीर एक ट्रॉफी आहे आणि 2 टी शर्ट आहेत योगेशसाठी. मितेश धुळे यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आणि अविनाश केवणे पंचंग बुटीकच्या माध्यमातून सुद्धा एक टी शर्ट देऊन आता आम्ही सन्मान करत आहोत योगेश आगिवले याचा. मॅन ऑफ द मॅच मितेश श्रीधर धुळे जे पुरस्कर्ते आहेत आणि त्याचबरोबर पंचम बुटीक यांच्या सुद्धा माध्यमातून एक टी शर्ट आहे. अभिनंदन अभिनंदन योगेश. योगेश एक चूक झाली आपल्याकडून आणि ती चूक दुरुस्त करण्याची एक योग्य वेळ होती. शेवटचं षटक तुझ्या हातात दिलं गेलं आणि इथे मात्र रोशनची विकेट किती महत्वाची होती. कारण आम्हाला ती विकेट घ्यायचीच होती. आम्हाला दबाव होता. त्या विकेटमुळेच आम्ही जिंकलो इथं. हेच मी बोलतो एवढंच. तुझ्याकडनं झेल सुटला याच्याकडून तुला दुःख नाही वाटलं की झेल आपण चांगल्या फलंदाजा सोडलाय. माझ्याकडून कधी जेल सुटत नाही पण सुटला तर परत मी माझ्याकडे विश्वास होता का मी जेल घेईनच असा माझा विश्वास होताच. आणि त्याच खेळाडूचा विकेट तू मिळवून दिला. रोशनने जी मात्र नॉक खेळला जी बॅटिंग केली 40 धावा कुठल्या त्याबद्दल काय म्हणशील. काय ना त्याची त्यांनी बॅटिंग दाखवली तेच माझ्या आहे. फायनली मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारतोय. बाकीच्या खेळाडूंनी मात्र ज्याप्रमाणे तुला सहकार्य केलं कारण 3 षटकात आपण भरपूर धावा पाहिल्या पण या षटकात 8 धावा डिफेंड करायच्या होत्या त्यामुळे हे षटक किती महत्वाचं होतं तुझ्यासाठी.